खावं कळत नाही, कोणतं नावही कळत नाही. आमचे साळोजी महाराजांनी एकदा हॉटेलमध्ये गेलो. चला म्हणे महाराज हॉटेलमध्ये जाऊन पोहोच. गेल्यानंतर म्हणे आपण कधीच काही खाल्लं असं कचोरी खाऊ. सगळा कचरा तयार केला. साळोजी दादा मला कचरा दिला. तुम्ही काय म्हणजे कचोरी खाईल तुम्ही. तसे काही काही माणसाला पदार्थाचे नाव माहीत नसतात. असे जे काही पदार्थ ज्याला जे आवडतात ते काही माणसं कडू खातात, काही माणसं गोड खातात, काही माणसं आंबट खातात. तशी महाराजाची तशी इच्छा असेल तसं त्याला द्यावं ना. आता काही महाराजाला काय आवडतंय, आता ते काही काही ज्या महाराजाला आवडतं त्याला विचारावं लागेल. बोला पुढे. साखर भाताती भात अनेक भजी शेंगोळी नाशवत अल्लादा दिशा का रुचिक सांडगे ठेंग पापड. अनेक प्रकारचे नाव त्यांचे घेतलं तर महाराज आपल्याला नावच माहित नाहीत. आपण ज्या गावाला गेलो ते गावच माहित नाही. तसं कशाला नाव घ्यायचे, सांड कशाला म्हणायचं, भांड कशाला म्हणायचं, कशा खायचं, काय अहो काही पदार्थ कशा संग काय खाऊ हेच आपल्याला माहित नाही. साळोजी महाराज आता फिरलेल्या माणसाला असं मला थोडंफार माहित. म्हणून या ठिकाणी सांगायचा विषय म्हणजे त्याच्यामध्ये जे जे काय आहेत ते पदार्थ या ठिकाणी दान देण्याचा प्रयत्न करावा. हातवर विविध केसने मुक्ताधिक चिकभराने रायती मुरंबे अनेक ताने पैशीच नाना पंचामृते. या पुढे श्रीखंड लापसा नाना परी कडी सारे अनेक सांबरी लिंबू अद्रक कोशिंबिरी दूध दही फूट मंडळ. हा करू का? चला. आणि कश्यपेय चर्व पदार्थ नाना चटण्या लोणची बहुत द्राक्षादी फळे मुळे अद्भुत नाही गणित तयासी. याचं गणितच नाही महाराज. आता उदाहरणार्थ काय काय भाज्यात, काय काय कशा चटण्यात, काय काय लोणचं आहे आता आपल्याला माहितच नाही तर सांगत कशाला बसायचंय. बोला पुढे. ऐसे पदार्थ नाना परी परी ईश्वनिया पात्रावरी प्रोक्षण करून पापा प्रसारी तृतीय उदक सोडावे. अशा प्रकारे पात्रामध्ये जेवढे बसेल तेवढे पदार्थ या ठिकाणी वाढायचा प्रयत्न करावा. पाणी द्यावं, पाणी फिरवावं आणि श्रीकृष्ण राधा म्हणून त्यांची पूजा करून त्यांना अर्पण करावं. बोला. राधा कृष्णार्पणमस्तु म्हणून त्याला सांगावे भजना लागून मग पाणी पल्लव जोडून मृदुवचनी विनवावे. असो अशा प्रकारानं या ठिकाणी आता राधा कृष्ण अर्पण मस्तूर पाणी फिरून त्याला दान द्यावं असं वर्णन करू लागलेले आहे. स्वादू स्वादू हे पदार्थ आपणासाठी केले समजत तरी आनंदे बैसोनी स्वस्त तृप्तीपर्यंत भक्षावे. महाराज तुमच्या करताच केलंय बरं का. लय दिवस झालं परेशान होतो. या गावाला गेलो, त्या गावाला गेलो, हे बाजार आणला, ते बाजार आणला, माहित नव्हतं. आचार्य लावली, आचार्याला विचारलं काय काय आणायचंय. आचार्याच्या मनाव आहे महाराज कसं करायचंय, खरट करायचं का, तुरट करायचे का, तेलकट करायचे का, कडू करायचे. म्हणून या ठिकाणी किती मसाला टाकायचा, किती बेसन टाकायचं हे आचार्याच्या मनाव आहे. चांगल्या पद्धतीचे आचार्य आणली. तुम्हाला कसं आवडतोय, काही मसाला साधा आवडतोय, काही मसाला तेलकट आवडतोय, काही मसाला तशा पद्धतीनं तुमची आवड काय ते आहे पहा आणि नंतर खा. या सर्व सिद्ध पदार्थातून रुचिल ते घ्यावे मागून अंतरी नक्की ज्या अनुमान विपुल संपूर्ण आहे सगळे आहे आमच्याकडे. मला तुम्हाला काय याच्यापैकी काय पदार्थ आवडतोय आता ते पदार्थ घ्या, खा आणि आराम व्हा आणि झोपी जा. हा तुम्ही अनुग्रह ते माझी धन्य झालो त्रैलोक्या माझी मम जन्माचे सार्थक सहजी झाले असे असाचार. माझ्या जन्माचं सार्थक या ठिकाणी आज झालं म्हणून समजा. अशा पद्धतीचं वर्णन करू लागलेले आहे. ऐशी करून या प्रार्थना मग भोजनोत्तर द्या त्या ब्राह्मणा यथाशक्ती देऊन दक्षिणा तांबूले द्यावी. अशा पद्धतीची आलेली अतिथाची प्रार्थना करावी. नम्रपणानं बोलावं, आदरानं त्याला वाढावं. जेवढं झेपल तेवढा वाढा, जास्त आग्रही करू नये. नाहीतर काही माणसं या ठिकाणी वाढतच राहतात तर ते खाणारे खातच राहतात. जास्त खाल्लं तर महाराज काहीतरी बिमाऱ्या होतात, मग दवाखान्यात जावं लागतं, झालेलं पाप सुद्धा त्याला लागतं. म्हणून आग्रह या नाव पाप. जास्त आग्रह बी करू नये. तुम्हाला पचल तेवढं घ्या, झेपल तेवढं घ्या, आनंदानं खा. अशा पद्धतीचे त्याला हे करावं. तेवढं झाल्यानंतर जेवण झालं तर हात धुतल्यानंतर त्याला कोणाला लवंग लागत असेल, बडीशोप लागत असेल, तोटा लागत असेल, आणखी काही कट्टा लागत असेल, जे जे काही लागत असेल ते तांबूल दान त्याच्या झाल्यावर काय थोडं जास्त वर जरी बोललं असेल तर तांबूल म्हणजे इडा. त्याच्यामध्ये पानाचा जो काही मसाला पान असेल, साधं पान असेल, जे काही पान असेल ते त्याला अर्पण करून त्याची मनोवृत्ती या ठिकाणी संतुष्ट करावी असं वर्णन चाललेलं आहे. लवंग कर्पूर जाय पत्री जाती फळ केशर कस्तुरी कंकोळ सुधा खादिद
आणि नाग दळे. आता या ठिकाणी पानाचे प्रकार आहेत महाराज. काही साधे पान असतात, काही मसाला पान असतात, काही सुपारी पान असतात. त्याच्यामध्ये सुपारी असावी, एलदोडे असावेत, लवंग असाव्यात, कापूर असावा, जायफळ असावं, काही अनेक प्रकारे जातीफळ असावं, केशर असावं, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये जे काही मसाला पान या ठिकाणी राहणार आहे ते अनेक प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये घालून त्यांना ते इडा द्यावा. ऐसे सर्व पदार्थ मिळून उत्तम तांबूल होते दान, ते भगवंतास प्रिय म्हणून ब्राह्मणाला गुणी अर्पण. असे सगळे पदार्थ तयार करायचे, उत्तम चिडा तयार करायचा. हे भगवान परमात्मा गोपाल कृष्णा प्रभू रामचंद्र हे तुमच्या प्रीत्यर्थ मी अर्पण करत आहे म्हणून त्या ब्राह्मणाला द्यावं. आता कलियुगामध्ये या ठिकाणी किंवा कोण्याही युगामध्ये मनुष्य जन्मामध्ये महाराज दान करत असताना प्रत्यक्ष देव कोणाला भेटला नाही, कोणाच्या स्वप्नात आला नाही, कोणाला पाहायला मिळालं नाही. मनुष्य जन्मामध्येच मनुष्याला देव भेटण्याकरता मनुष्याचीच सेवा करणे किंवा समाजाची सेवा करणे हा पद्धतीचा धर्म आणि दया ठरू शकते. म्हणून माणसाने माणसाशी नीट कसं बोलावं हे सांगणारा ग्रंथ. ऐसे तांबूल तुझ्या ग्रासी, जो कार्पितो भक्ती भावेसी, तो भोगोनी सर्व सौभाग्यासी, अंतिम मोक्षासी पावतो. आता हे केल्यानं काय होतंय महाराज? अहो जसं कर्म केलं असं त्याचं फळ मिळत असतं. हे केल्यानं काय होतंय? हे केल्यानं त्याला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, उत्तम जन्म त्याला प्राप्त होतो. उत्तम अशा प्रकारे माणसा जन्माला निरोगी माणूस जन्माला येतो. त्याच्या खिशामध्ये म्हणा, त्याच्या पाकिटामध्ये म्हणा, त्याच्या जॅकेटामध्ये भरभराटी असते. त्याला कुठं हात पसरायची, भीक मागायची, त्या कोणीही पद्धतीची सत्य करायची, कीर्तन करायची, पोथ्या सांगायची गरज पडत. आपण काय म्हणतो, काही माणसं पैसे कमिण्या करता जातात आणि काही माणसं पैसे गमिण्या करता जातात. जे गमितात त्याला देवाला दिलेले असते, कमीतही त्याला असती त्याच्या पद्धतीची कला असते. म्हणून हे वर्णन आलेलं आहे. असे मग मित्राच्या हाती मोदक द्यावे बहुप्रीती, आणि यथाविधी तत्पत्नी प्रती द्यावी सौभाग्य वाजणे. असं अशा प्रकाराने या ठिकाणी त्यानंतर त्यांना अशा रीतीनं दान द्यावं, धर्म द्यावं, दक्षिणा द्यावं, इडा द्यावा, मोदक द्यावे, पान द्यावा, मसाला द्यावा, सर्व करून त्यांची या ठिकाणी मनोवृत्ती पूर्ण करून आदरपूर्वक पाठवून द्यावं. मुला मग ग्राम सीमेपर्यंत भावे, त्या दंपत्यासी बोलवावे, तया वंदनिया भावे, परत यावे सदनासी. मग त्या ब्राह्मणाला असं अशा पद्धतीने किंवा जे दाम्पत्याला आपण किंवा या ठिकाणी आपल्या पाहुण्याला किंवा आपल्या युवाया जावयाला पाहुण्या रावण्याला आल्यानंतर त्याला महाराज गाडीत बसून देईपर्यंत त्याला वाटं लावावं. वाटं लावून जात असताना वाटत गाडीत बसल्यानंतर त्याला नमस्कार करावा. आणि नमस्कार केला तिथे जमत नसेल तर गावाच्या शिवपर्यंत म्हणा, बस स्टँड पर्यंत त्याच्या बरोबर जावं आणि त्या दाम्पत्याला वेदभावा नमस्कार वंदन करावं आणि त्यांना सदनाला परत करावं असं वर्णन आलेलं आहे. मग पुरुषोत्तम संविधानी एकाग्र चित्ते वैसोनी, मंत्राने ते मंत्र करुनी, जोडून पाणी प्रार्थावे. पुरुषोत्तम आपण कशा करतो हे सगळं जे काम केलंय खटाटोप केलंय आजच्या कार्यकर्त्यांना. आजचा जो काही कार्यक्रम घेतलाय कार्यक्रम फुकट झाला नाही महाराज. कोणताही कार्यक्रम फुकट होत नाही. बरं दुसरी गोष्ट फुकट होत नाही तर होत नाही. दुसरी गोष्ट पैसे तर जातात पण तेवढं परेशानी व्हावं लागते. सगळ्या लोकांच्या पाया पडावं लागतंय, सगळ्याला भेटावं लागतंय, सगळ्याला हात जोडावे लागतात, सगळ्याला नमस्कार करावं लागतं. माझा कार्यक्रम आहे बुवा फोन करावे लागतात, या म्हणावं लागतंय. माणसं काही तेवढे मनाने यायला कोणी रिकामे नाही. काही माणसं या ठिकाणी शेतात झाडाखाली झोपतील, कुठे एखाद्या बरगाडाला जाऊन एखाद्या पिपळाच्या मना, करंजीच्या मना झाडाला जाऊन आडवं तिडू बसतील, मग समोर येत नाही. त्याचं कारण एक आहे, अहो कोणाला उल्हास आहे? अहो एखादा माणूस धडपडीने कार्यक्रम करायला, समोर यायला, त्याच्या समोरासमोर बसायला, थोडंफार सेवा करायला काय हरकत आहे. पण माणसाची मनोवृत्ती तशी राहिली नाही. माणसं पारावरले माणसं या ठिकाणी बस स्टँडला जातात, बस स्टँडचे माणसं पाराकडे येतात. युगायुगाचा फेरा असतो महाराज. प्रत्येक माणसं सारखे नसतात. म्हणून आलेला अतिथी देव, आलेला अतिथ आजच्या आपल्या देवासारखा आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी प्रेमळ भावना बोलावं. उद्या या ठिकाणी आपल्याला बोलता येते म्हणून कोणाला या ठिकाणी वाईट बोलण्याचा, निंदा करण्याचा, टोचून बोलण्याचा प्रयत्न करू नये किंवा मिया केलं असं म्हणण्याचा प्रयत्न करे. पतिया खाओ म्याव म्याव करता दिन बिचारा बकरा, आणि उनके मारे के पुरुषार्थ बताए खूप आहे तेरा नखरा.
जे एके दिवशी या ठिकाणी अभिमान करणाऱ्या माणसाला काही जरी केलं तरी त्याचं त्याला फळ मिळत नाही. म्हणून अशा रीतीने या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कर्त्याच्या पाठीमागे जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरता त्यांना जे काही प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नाचं साफल्य नम्रतेच्या भावातून विनयाच्या भावातून झालं पाहिजे. नाही तर म्या केलं म्हणत बसलं तर केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला जसं मिळायचं तसं मिळत नाही असं लेखक सांगतात. आणि अशा मंत्री दुनिया वंदनीय पुरुषोत्तम आहे ज्ञान ते सर्व संपूर्ण तेसी जीवनामध्ये आला असा माणूस कोणीच मोठा नाही. आपल्या गावातल्या माणसाला वाटतं मी लय मोठा. अरे तुम्ही जर जिल्ह्यावर जाऊन पहा, त्याच्यापेक्षा जिल्हा सोडला तर या ठिकाणी मुंबई सारख्या, पुण्यासारख्या, नागपूर सारख्या मोठ्या सिटीला किंवा तुम्ही जाऊन पहा कुणाचे घर कसे असतात, कुणाचं राहणं कसं असतं, कुणाचा खर्च कसा असतंय, कुणाचं काय कसं असतंय. माणसाला आपल्या पुरताच आपल्याला वाटतं की मी केलं. जगाच्या पाठीवर खूप माणसं मोठी आहेत हे अजून आपल्याला फिरल्याशिवाय पाहिल्याशिवाय लक्षामध्ये येत नाही. म्हणून या ठिकाणी मी कार्यक्रम केला, माझ्यामुळे हे झालं, मी होतो म्हणून हे सगळं झालं असं म्हणण्याचा प्रयत्न करून जे झालं ते ईश्वर कृपेनं झालं. आणि हे जे माणसाने ते ईश्वराची कृपा समजून, देवरूप समजून देवपूजनी पाहिजे, पेरोनी शेतात जायचे आणि तोषोनी प्रसाद घ्यायचे. अत्यंतीचा आपण लई लहान आहेत महाराज. आपलं आयुष्य फार कमी आहे, आपलं ज्ञान फार कमी आहे, आपलं वागणं फार कमी आहे. म्हणून या करता आपण लई माणसानं मोठेपणा जाऊन या ठिकाणी खोटं वागण्याचा आणि मोठापणा दाखवण्याचा प्रयत्न करू नये असे लेखक सांगतात बरं का. म्हणून नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शिरत्वाचे अंग रंगानीला श्रीरंग. नम्रतेनं माणसांना काय मिळतंय काय मिळत नाही महाराज, नम्रतेनं सगळं काही मिळतंय असं लेखक सांगू लागलेले. मग सकळ भूतानी यथा विभाग अन्नवातुनी सर्व स्वजनास हातून शेवटी भोजन अन्नदान करणाऱ्या याच्या या ठिकाणी दान दात्याला, दाता कोणला म्हणतात महाराज, जे काही लोकांना देतो त्याला दाता म्हणतात आणि जे पहिल्या पंक्तीला देतो त्याला खातो म्हणतात. नाही तर माणसं म्हणतात पंक्त्या पहिल्या पंक्तीला कशाचं बचायचं, त्याचा तसा अर्थ नाही. दाता म्हणजे एक आहे, तो या ठिकाणी अन्नदान करतो, त्या दात्यानं शेवटला असलं पाहिजे. नाही दाता जर पहिल्या पंक्तीला गेला आणि दुसऱ्याच गावाला विष्णून दिलं तर पंगत कशी व्हायची पुढची. म्हणूनच मोठ्या माणसाला माघार राहावं लागतंय, मोठ्या माणसाला बोलणं खावं लागतंय, मोठ्या माणसाला थोडंफार उपाशी राहावं लागतं. होय नरू. अशा रीतीने या ठिकाणी त्याच्या मोठेपणाचं वर्णन आहे. मोठ्या माणसांनी आता इथे जेवढे जेवढे मोठे आहेत तेवढ्या माणसांना आता जेवायचं नाही, अखेरीला राहायचे. बारीक सारीक लोक आलेले गेलेली माणसं, गडबडीची माणसं, त्याला आधी जेवू घालायचंय आणि नंतर या ठिकाणी आपण जेवायचे. अशा पद्धतीचं वर्णन दात्याच आहे असं लेखक या ठिकाणी सांगतात. प्रिय हे उद्यापन तत्वता तुझं कथिले असे आता तरी हे मध्येच केले असता तुझे वर्तन सांगतो. प्रिय माणसाला महाराज ज्याची त्याला बायको, ज्याचे त्याला घर, ज्याचे त्याला लेकर, ज्याचे त्याला ढोरं लाडकेच असतात. होय नरू. ही आरती. अहो माणसं जे धडपड करतात ते कोणा करता करता, दुसऱ्याच्या लेकरा करता, दुसऱ्याच्या ढोरा वसरा करता, दुसऱ्या करता काय करतात का. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता जोशी जागता